कोणत्याही निवडणुका म्हटल्या की त्याचं श्रेय लाटण्यासाठी राजकीय पक्षांची नुसती मुरकण पडते। असाच एक प्रकार मालाडमध्ये सुद्धा घडलाय। मीठ चौकी पुलाच्या उद्घाटनावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हातघाईवर आले। प्रकरण इतकं चिघळलं की यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। पण हे सगळं बघून लोकोपयोगी कामं नेमकी जनतेच्या सोयीसाठी असतात की राजकारण्यांच्या श्रेयवादासाठी असा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली आहे। मालाड पश्चिमेतल्या मीठ चौकी पुलाजवळची ही दृश्य। आज काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात भिडले। त्याचं कारण होतं पुलाच्या उद्घाटनाचा श्रेयवाद। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते मीठ चौकीच्या पुलाचं उद्घाटन झालं। याच वेळी काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या प्रयत्नाने मीठ चौकी उड्डाण पुलाचं काम झाल्याबद्दलचं पोस्टर या परिसरामध्ये लावलं गेलं। राजकीय राडा होऊ शकतो हे ओळखून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी सुरू केली, तर त्यांना थोपवून धरताना कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली। पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला। ब्रिज का काम तो वर्षों से चल रहा था, लेकिन बड़ी धीमी गति से चल रहा था। तो मैंने तुरंत अधिकारियों के साथ मीटिंगें की। मैंने मौके पे कई बार आके यहाँ का मुआवजा लिया, यहाँ का काम की प्रगति के ऊपर मेरे आइडियाज दिए। ये काम दिन रात करके मात्र 4 महीने हमारी सरकार को अभी पूरे नहीं है और ये ब्रिज शुरू हो रहा है। केंद्रीय मंत्र्यांना बोलवलं पाहिजे आणि जगात रिसर्च केला पाहिजे। एवढा चांगला मंत्री जो 1 महिन्यामध्ये ब्रिज तयार करू शकतो अर्धा किलोमीटरचा, तर खरखर एकदम योग्य आहे। जानकारी घेतली पाहिजे, सायंटिस्टने रिसर्च केलं पाहिजे की 1 महिन्यामध्ये ब्रिज तयार करून घेणारा हा एकमेव मंत्री होऊ शकतो। जगात मला दुसरा कोण दिसला नाही। मीठ चौकीच्या याच उड्डाण पुलाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। त्यावेळी त्या कामाला भाजपने विरोध केल्याचा आरोप असलम शेख यांनी केलाय। तर पीयूष गोयल यांच्या पाठपुराव्यामुळे 1 महिन्यात पूल उभा राहतो याचा शोध लावायला हवा असा टोला सुद्धा असलम शेख यांनी लगावला। वर्ल्डली त्याचा नोट घेतला पाहिजे आणि आमचे मंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना बोलवलं पाहिजे आणि जगात रिसर्च केला पाहिजे। एवढा चांगला मंत्री जो 1 महिन्यामध्ये ब्रिज तयार करू शकतो अर्धा किलोमीटरचा, सायंटिस्टने रिसर्च केलं पाहिजे की 1 महिन्यामध्ये ब्रिज तयार करून घेणारा हा एकमेव मंत्री होऊ शकतो। विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे। त्या निमित्ताने राज्य सरकारकडून विविध योजनांच्या सोबतच उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा धडाका लावला जातोय। श्रेयवादाच्या लढाईमुळे खरं काम कोणाचं आणि श्रेय लाटण्यासाठी कोण पुढे अशी स्पर्धा पक्षापक्षांमध्ये निर्माण झाली। पण मतदार सुद्धा आता सुज्ञ आहेत, त्यामुळे काम कोणाचं आणि नाव कोणाचं हे मतदारांना सुद्धा ठाऊक आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।